भावना सर्वा भगवत भावना सर्वा भगवत भावना नाम चिंतने जडली प्रीती नाम चिंतने नाम चिंतने जडली प्रीती नाम चिंतने भगवत भावना सर्वा भूती भगवत भावना सर्वा भूती भगवत भगवत हेची परमार्थ साधन परमार्थ हेची परमार्थ साधन परमार्थ मुखी नाम हृदयी ज्ञान मुखी नाम हृदयी ज्ञान मुखे नाम हृदय मुखे नाम हृदय विषयलोभी विलोभता विषयलोभी विलोभता
जडली प्रीती नाम चिंतने जडले प्रीती नाम चिंतने घडली प्रीती नाम चिंतने जडली प्रीती नाम चिंतने जडले प्रीती नाम चिंतने घडली प्रीती नाम चिंतने भगवत भावना सर्वा होते भगवत भावना सर्वा होते येते परमार्थ झाला
आत या. विठ्ठल 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 विठ्ठला नाम चिंतने जडली प्रीती, नाम चिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, विषय लोभी विलोभता, मोहन बाधित्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, निळामणी निज ध्यासे, निळामणी निज ध्यासे, झाले मुक्त सुखा ऐसे, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, चंद्रकृपालाने कथेचा विस्तार, चंद्रकृपालाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुमचा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश, मने निवृत्तीदास अवदारी जोजी, दयांचे कलिया स्मरण वय सकल विद्येचे आदिकरण, ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. यदक्षरं मनाख्येयम् आनन्दम् अजम् अव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये, गुरुरीत्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्या ज्ञानमस्तस्ये दयाद्राये निरन्तरं, सार्धकेण च कस्यार्ध शिवयोः समरूपिणो, ज्ञातुं न शक्यते लग्नं मेति द्वैतच्छलान्मुः, अद्वैतम् आत्मनं सत्त्वं दर्शयन्तो मितस्तरां, तौ वन्दे जगतम् आद्योतयो सत्ताधिपतये, मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे, परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्द विग्रहं, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं, मोक्षो नाम ज्ञानदानैक्यदक्षं, घोटीक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान् वरिष्ठम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तमचा अनुग्रह रादलो, पवन झालो चराचरी, मी खला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. नाम चिंतने जडली प्रीती, नाम चिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. गेली अनेक वर्षापासून, मला वाटतं 13 वर्षामध्ये आपण पदार्पण केले, बरोबर बरोबर आहे का? 13व्या वर्षामध्ये आपण या सप्ताहाच्या निमित्ताने पदार्पण केलेलं आहे. अखिल काटकोपर वारकरी संप्रदाय मंडळ मुंबई भव्य कीर्तन सोहळा. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, माननीय नगरसेवक श्री दीपक बाबा हांडे आणि अश्विनीताई हांडे या दोघा पती पत्नीनं हा जो कीर्तनाचा सोहळा गेली 13 वर्ष हा अविरत एकतपपूर्ती सोहळा पूर्ण झालाय, आणि एकतपपूर्ती सोहळा करून आपण परत 13 वर्षामध्ये पदार्पण केलंय. निमित्त असं आहे, माननीय श्री नगरसेवक दीपक बाबा हांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस असा काही त्यांनी साजरा केलाय की वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व वारकरी मंडळी, सर्व संप्रदाय आणि सर्व वारकरी एकत्र येऊन हा जो सोहळा आयोजित केला आहे त्याला मार्गदर्शन करते आहेत हरिभक्तीपरायण भागवताचार्य आनंदभूषण पोपट बाबा चकवे, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी निरूपणाचार्य आनंदभूषण, हरिभक्तीपरायण संपत महाराज हंडी असतील, किंवा भागवताचार्य सीताराम बाबा रटाटे, रामायण कथाकार नामदेव महाराज दुधाटे, परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली,
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज हंडे, गायनाचार्य मारुती महाराज पानसरे, या सर्वांच्या सहकार्यानं, या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि त्याच्यामध्ये आमचे असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य पोपे बाबा आहेत, या सर्वांच्या अनेकांच्या महात्म्याच्या आशीर्वादानं हा सोहळा गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी पार पडतोय. एक आगळा वेगळा उपक्रम आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं कोणी कीर्तन प्रवचनाचे हा कार्यक्रम आयोजित करत नाही. वाढदिवस म्हटलं की काहीतरी वेगळंच असतं. पण एका धर्म कार्याला सहकार्य करणारा आमचे दीपक बाबा हंडे धर्म कार्याला सहकारी आहे. कारण का उद्या 31 जानेवारी आणि 31 जानेवारी आणि 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी म्हटलं, तुमच्याकडे माहिती नाही पण आमच्याकडे फार धांगडधिंग असतो. पण या सगळ्याला कलाटणी देऊन, हो, या सगळ्याला कलाटणी देऊन परिसरामध्ये एक पुण्यमय वातावरण करण्याचं एक सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते आमचे नगरसेवक दीपक बाबा हंडे यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि म्हणून आजचा पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. पहिला दिवस म्हणजे माझ्याकडे पाया भरण्याचं काम चालू आहे. हो, माझ्याकडे पत्रावळी टाकण्याचं काम माझ्याकडे आहे, पाया भरण्याचं काम माझ्याकडे आहे. आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार हा बांधलेला असतो, त्याला नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. म्हणून आजचा जो अभंग आहे, जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत, ज्यांना आपण 5वा वेद असं म्हणतो, असे संत श्रेष्ठ तुकोबरा आहे. आणि यांचे असणारे परम शिष्य पिंपळनेर निवासी निळोबरा आहे. यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातले अभंग आहे. अभंग सोडवणं हा माझा हेतू नाही. आणि अभंग सोडवण्यासाठी कीर्तनकार या ठिकाणी उभा राहिलेलाच नसतो. अभंग सोडवणारे, हो, कीर्तनकार अभंग सोडवणारा नसतो, तर अभंगाचा गर्भित अर्थ आहे किंवा अभंगाचा जो गर्भित गाभा आहे तो जो कीर्तनकाराला कळालेला आहे. त्याने यच्च यावत जीवाच्या अंतकणामध्ये तो भक्तीचा उगम, त्या वैराग्याचा उगम, ती प्रेम भक्ती त्याच्या जीवनामध्ये कशी प्राप्त होईल याच्यासाठी त्यांनी अट्टहास करायचा असतो. आणि म्हणून अभंग जरी निळोबरायांचा असला तरी सद्गुरूच्या कृपेनं जे जीवनामध्ये जे काही प्राप्त झालेले आहे, तुकोबरायांच्या जीवनामध्ये जसं बाबाजी चैतन्याची कृपा होते, निळोबरायांच्या जीवनामध्ये जशी तुकोबरायांची कृपा होते, त्याच न्यायानं माझ्याही जीवनामध्ये समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू रामदास बाबा या 2 महात्म्याचा कृपा आशीर्वाद ज्याला जीवनामध्ये प्राप्त होतो, त्याला जीवनाला एक प्रकारची वेगळी कलाटणी मिळते. आणि म्हणून साधू संतांना खऱ्या अर्थानं या धर्माचं व्यासपीठ आहे. आणि धर्माच्या या व्यासपीठावर या जीवाला धर्म कळावा. धर्म म्हणजे काय आहे? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. जीवाला स्वरूप कळावं. कारण अनंत जन्म फिरून आलेला हा जीव परमार्थाचा हेतूच असा आहे. परमार्थाचा हेतू काय आहे? तर अनंत जन्म फिरलेला हा जीव आता त्याला स्वरूपाला प्राप्त होता यावं. कारण का त्या स्वरूपापासून तो विन्मुख झालेला आहे आणि त्याच्यामुळे दुःख भोगतोय. म्हणून परमार्थ म्हणजे काय आहे? तर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम अशा आनंदाच्या स्वरूपाची प्राप्ती, याला परमार्थ असं म्हणतात. परमार्थ म्हणजे सांगणं आणि ऐकणं नाही. हो, परमार्थ सांगणं आणि ऐकणं नाही, तर सांगण्या आणि ऐकण्याच्या पलीकडे अशी एक स्थिती आहे, हो, की जी आम्हाला खऱ्या अर्थानं त्या स्वरूपाचा अनुभव करायचा आहे. हो, त्या स्थितीचा आम्हाला अनुभव करायचा आहे. हा अनुभव यच्छ यावत जेवढे जेवढे संत महात्मे आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले, त्या प्रत्येक साधू संतानं, हो, संत दिसायला जरी वेगळे वेगळे दिसत असले, नावाने जरी वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाला जी गोष्ट सांगायची प्रत्येक संतांना, आणि ती गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे. हो, आम्हाला संत महात्म्याने जे सांगायचंय आम्हाला ते आपल्याला समजून घ्यायचंय. हो, नेमकं संतांना आम्हाला काय सांगायचं आहे? की खूप जन्म फिरून जीव आलाय ना, आता मात्र हा जीव हा मोक्षाचा अधिकारी आहे. हा जीव जो आहे हा परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊन त्या ब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचा हा जीव अधिकारी आहे. पण त्या अधिकारापर्यंत जाण्यासाठी, हो, त्या अधिकारापर्यंत जाण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला मनुष्यत्व प्राप्त झालंय, पण त्याला मुमुक्षत्व मात्र प्राप्त झालेलं नाही. कारण का मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व या 2 गोष्टी खूप दुर्लभ अशा सांगितल्यात. एक तर मनुष्यत्व दुर्लभ आहे, पण ते मनुष्यत्व आम्हाला सहजासहजी प्राप्त झाले. सहजासहजी म्हणजे काय? तर हा जीव ज्या कारणाने जन्माला आलाय ते कारण आम्हाला साधू संत सांगतात. पाप पुण्य करो आणि
जन्मा येतो प्राणी नरदेहा येवोनी हानी केली पुढे पाप पुण्य समान झालं माणसाचा जन्म मिळाला किंवा केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती हो कर्मानं अनंत जन्माच्या कर्मानं हा जीव मनुष्य द्यायला आलाय अजूनही साधू संत जन्माला येण्याचे कारण सांगतात पाप पुण्य करो आणि जन्मा येतो प्राणी नरदेहा येवोनी हानी केली पाप पुण्य समान झालं माणसाचा जन्म मिळाला कर्मामुळे माणसाचा जन्म मिळाला किंवा ते सांगतात जन्मास येते मुळे पाहिली शोधुनी दुःखासी कारण जन्म घ्यावा म्हणजे नाथबाबा सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप जन्म वासनेमुळे आहे कर्मामुळे आहे पाप पुण्यामुळे आहे दुःखामुळे आहे मनुष्यत्व प्राप्त झालं पण मनुष्य देहाला येऊन जर मुमुक्षत्व जर प्राप्त नाही झालं तर मग मात्र गोष्ट कठीण होणार आहे मुमुक्षत्व म्हणजे काय तर या जगतामध्ये परमार्थ सगळेच जण करतात पण मोक्षाची इच्छा करणारे या जगतामध्ये कोण आहे कुणाला वाटतं मला मोक्ष मिळावा कुणाला वाटतं मनुष्य त्याला येऊन माझं सार्थक व्हावं माझ्या जीवनामध्ये श्री गुरु कृपा जीवनामध्ये प्राप्त करून मला ती वाट दाखवणार माझ्या जीवनामध्ये कुठेतरी मला मिळावं कारण का जीवनामध्ये जोपर्यंत कृपा होत नाही कृपा कोणाची व्हायला पाहिजे अगोदर एक नंबरची कृपा आहे ती ईश्वर कृपा आहे अगोदर जीवनामध्ये ईश्वर कृपा खूप महत्वाची गोष्ट आहे अगोदर ईश्वर कृपा कधी होते कर्माना आणि उपासना पूर्णत्वाला आली निष्काम कर्म आणि निष्काम उपासना पूर्णत्वाला आली की श्री गुरुची ईश्वर कृपा होत असते हो कर्म म्हणजे काय कर्मामध्ये क्रिया करावी लागते क्रिया म्हणजे काय हो क्रिया म्हणजे दान धर्म करणं हो किंवा परोपकार करणं कर्मामध्ये क्रिया करावी लागते उपासनेमध्ये ध्यान करावं लागतं आणि ज्ञानामध्ये हो ज्ञानामध्ये काय आहे तर ज्ञानामध्ये विचार आहे म्हणून माझ्या बाबांचा एक शब्द होता एक महावाक्य होतं चांगला विचार केला तर हो म्हणून कर्मामध्ये क्रिया आहे उपासनेमध्ये ध्यान आहे आणि ज्ञानामध्ये विचार आहे म्हणून साधू संत आम्हाला चांगले विचार देण्यासाठी आलेले आहेत पण विचार कोणता करायचा बहिरंगाचे विचार आम्ही अनंत जन्मामध्ये करत आलो आणि याही जन्मामध्ये बहिरंगीच आम्ही झालोय पण आम्हाला अंतरंगाचा विचार करावा लागेल अंतरंगाचा विचार म्हणजे काय अंतरंगाचा विचार म्हणजे मी कुठून आलो आणि मला कुठे जायचं आहे भगवान परमात्म्याने मला जन्माला का घातलं याला मुमुक्षत्व म्हणतात म्हणजे स्वतःचा विचार करणं आपण जगाचा विचार करतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये आहे पण स्वचा विचार मात्र हरवलेला आहे स्व म्हणजे काय स्व म्हणजे आत्मा जाण ते ठाई नित्य अनुसंधान स्व म्हणजे काय स्वचा विचार म्हणजे स्वचा विचार म्हणजे आमच्या आत्मस्वरूपाचा विचार करणं विचार करण्यासाठी माणसाचा जन्म मिळाला पण निष्काम कर्म निष्काम उपासनाने ईश्वराची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी लागली आणि ईश्वर कृपा जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर ईश्वर कृपेनं श्री गुरु कृपा प्राप्त होत असते ईश्वर कृपेचं फळ काय हो ईश्वर कृपेचं फळ असं आहे तोच परमात्मा हो निर्गुण निराकार अव्यक्त असणारा परमात्मा ईश्वर तोच परमात्मा सगुण साकार होऊन आमच्या पुढे 3.5 हाताचं शरीर धारण करून श्री गुरुच्या रूपाने आमच्या पुढे येऊन आमच्यावर कृपा करणं ज्याला श्री गुरु कृपा असं म्हणतात म्हणून जीवनामध्ये 4 कृपा महत्वाच्या आहेत ईश्वर कृपा झाली आता श्री गुरु कृपा महत्वाची आहे का श्री गुरु कृपेशिवाय मोक्ष नाही गुरु कृपेशिवाय ज्ञान नाही तर का गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथी जायचे श्री गुरु कृपा जीवनामध्ये फार महत्वाची आहे म्हणून ईश्वराने कृपा केली तर प्रत्यक्ष परमात्मा श्री गुरुचं रूप घेऊन हो आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी किंबहुना आम्हाला स्वरूपाचा बोध करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो म्हणून गुरु परमात्मा परेशु असं म्हटलंय की नाही माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची
प्रेम भाव आपणची देव होय गुरु वेदाते विचारा पुराणाते पुसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव म्हणजे वेदांना विचारा पुराणांना विचारा की परमात्म्याची जीवनामध्ये कृपा झाल्यानंतर श्री गुरु कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं फार महत्वाचं आहे. श्री गुरु कृपा जर प्राप्त झाली तर आपल्या जीवनामध्ये शास्त्र कृपा होतात ते श्री गुरु कृपेनं. शास्त्र कृपा जर झाली तर शास्त्र समजायला सुरुवात होते, शास्त्र बोलायला लागतं. शास्त्राची कृपा झाली पण अंतकरणाची कृपा जर झालीच नाही सगळं व्यर्थ आहे. जीवनामध्ये 4 कृपा, ईश्वर कृपा, श्री गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतकरण कृपा. या 4 कृपा संपादन करण्यासाठी मानवाचा जन्म आहे. पण याच्यापैकी आपल्या जीवनामध्ये काहीच नाही. नुसतं काय नित्य उठोनिया खावयाची चिंता, नित्य उठोनिया खावयाची चिंता, नित्य उठोनिया खावयाची चिंता, नित्य उठोनिया खावयाची चिंता, आपल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला. सर्वसामान्य जीवाचं जर पाहिलं तर आज काय चाललंय इथं बऱ्या पोटासाठी पहा किती अटी म्हणजे सगळं पोटासाठी चाललंय. पण तो जीव मात्र वेगळा विचार करायला तयार नाही. हो, वेगळा विचार आपण करत नाही. तो वेगळा विचार करतो तो मुमुक्षत्व आहे. आणि असं मुमुक्षत्व दुर्लभ आहे की असा मुमुक्षु त्या श्री गुरुची शरणागती जर तो पत्करली त्यानं तर श्री गुरु काय करतात त्याला पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग सांगतात. पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग. पूर्णत्व म्हणजे काय? जीवाचं पूर्णत्व काय आहे? जीवाचं पूर्णत्व आहे जीव हा शिवस्वरूप आहे, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, हा देव स्वरूप आहे. पण आमच्यातली शक्ती जी लोपलेली आहे, लोपलेली शक्ती जाग करावी श्री गुरुनं. जे लपलंय आहे आमच्यामध्ये, आमच्यातलं ज्ञान लपलंय, आमचं स्वरूप लपलंय, आमचं ज्ञान लोपलंय. आणि लोपलेलं ज्ञान प्रगट करण्यासाठी साधूचा अवतार कराय. लोपले ज्ञान जगी नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आमचं स्वरूप लोपलं गेलंय, स्वरूप लपले आणि ज्ञान लोपलंय. लोपलेले ज्ञान जगापुढे प्रकट करण्यासाठी साधू संत आणि श्री गुरुची कृपा जीवनामध्ये फार महत्वाची आहे. काय लपलंय आपल्यातलं? शास्त्रानं अज्ञानाच्या 2 शक्ती सांगितल्यात, एक आवरण आणि एक विक्षेप. आवरण म्हणजे काय? आहे ते झाकायचं आणि नको ते पाहायचं. हो, आहे ते झाकायचं आणि नको ते पाहायचं. मग याला भ्रम असं म्हणतात बरं का. हो, भ्रम आहे हा. आमचं स्वरूप झाकलं गेलं, स्वरूप झाकलंय आणि आम्हाला जे समजतोय देहासहित आम्हाला काहीतरी वेगळं समजतोय. म्हणजे मी देह आहे, मी करता आहे, मी भोगता आहे असा हा जीव समजू लागला. पण मी ब्रह्म आहे हे त्याला कळत नाही. आणि जे कळत नाही ते श्री गुरु कृपेने कळून घ्यावे लागेल. ना कळे ते कळे, कळे ते ना वळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरु विन. जे जीवाला कळत नाही, जे लेकराला कळत नाही ते आईनं सांगावं आणि जीवाला कळत नाही ते साधून सांगावं. म्हणून म्हटलं आपण जी वस्तू आहोत ती आपण आपल्याला स्वतःला समजत नाही. पण आम्हाला माणूस समजतो, आम्हाला देह समजतो, आम्हाला कर्ता समजतो, आम्हाला भोगता समजतो. हा जीवाचा भ्रम आहे. हो, वास्तविक पाहता तो करताही नाही, तो भोगताही नाही.
तो जीवही नाही, तो माणूसही नाही आणि तो देहही नाही. ही सगळी उपाधी आणि त्या उपाधीला तो स्वीकारली. जीवाने उपाधी स्वीकारली म्हणून त्याला दुःख होतंय. पण परमार्थ जर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती असेल तर तो परम आनंद जीवनामध्ये आम्हाला कधी प्राप्त होणार आहे. आणि तो आनंद वाटण्यासाठी श्री गुरुची कृपा आहे, तो आनंद देण्यासाठी. खरं का जीवाचं स्वरूप आनंद आहे. जीवाचं स्वरूप आनंद स्वरूप आहे. हो, कारण नहम देह न मे देह सचिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. देह माझा नाही, मी देह नाही. मग माझ्या आतमध्ये एक शक्ती आहे. ती शक्ती कुणाची आहे? ती प्रभूची शक्ती, विश्वव्यापक परमात्म्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. आणि ती शक्ती म्हणजे मी आहे. मी त्या परमात्म्याचा एक अंश आहे. तो अंशी आहे, मी त्याचा अंश आहे. तो अंशी आहे, मी त्याचा अंश आहे. पण आम्ही देवाचे अंश आहोत असं आपल्याला वाटत नाही. आम्ही प्रपंचाचे आहोत असं आम्हाला वाटतं. मी आणि माझं याच्यामध्ये आपण गुरफटले गेलो आहे की नाही. अहंता आणि ममत्व दुःखाला कारणीभूत काय? अहंता आणि ममत्व, मी आणि माझं. पण माझ्या ज्ञानोबा नाही सांगतात अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवती बापुडी जन्म मरणाचे दुथडी ढवळून ठेवली. अहंता आणि ममत्व ते स्वरूपाकडे जाण्यासाठी प्रतिबंध आहेत. म्हणून श्री गुरुची कृपा म्हणजे प्रतिबंध बाजूला काढणं. जसं पाण्यावर आलेलं शेवाळ दोन्ही हातांनी बाजूला सरकवलं की पाणी तयार आहे, पण शेवाळ बाजूला काढावं लागतं. तसं आमच्यावर आलेलं हे आवरण आहे. हे आवरण आणि विक्षेप हा दोष आहे आमच्यातला. हा दोष जो निवृत्त करतो ना, तो साधू जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. आमच्या भ्रमाची निवृत्ती व्हायला पाहिजे. कोणता भ्रम आहे आम्हाला? आणि भ्रम कधी होत असतो? ओ, भ्रम कधी होतो? जसं रस्त्यानं जाताना रात्र आहे. आमच्या गावाकडचा प्रसंग सांगतेय. एक व्यक्ती कीर्तन संपल्यानंतर रस्त्याने जात होता. शेतावर घर आहे. भ्रम का होतो, कधी होतो आणि त्या भ्रमाची निवृत्ती कशामुळे होते? शेताकडे रात्रीच्या वेळी 11, 11:30 वाजता कीर्तन संपून घरी जाणारा माणूस, शेतावर घर आहे, हातात बॅटरी वगैरे काहीच नव्हती. आणि चालत असताना धड रात्रही नव्हती, म्हणजे धड उजेडही नव्हता आणि धड अंधारही नव्हता. भ्रम कधी होतं? त्याला काहीतरी पडलेलं त्यानं पाहिलं, काहीतरी वाकडं तिकडं पडलेलं त्यानं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याची अशी खात्री झाली, सरपच असला पाहिजे बरं का. हो, सरपच असला पाहिजे. पण घर तर समोर दिसतंय, पण ओलांडून जाण्याचं धाडस होत नव्हतं. इकडे इकडे पाहिलं, शेजारी शेतावर एक माणूस पाणी धरत होता. त्याने हाक मारली, ओ रामराव. म्हणले, का हो, बॅटरी आहे का तुमच्याकडे? म्हणले, काय? रस्त्यामध्ये खूप मोठं लांबडं पडलंय. असं आहे का? आलोच. त्या व्यक्तीने बॅटरी आणली आणि जिथं जे पडलंय, ओ, कारण जे पडलंय ते जर पूर्ण प्रकाश असता तर काय पडलं हे कळालं असतं. आणि पूर्ण अंधार जर असता तर काही पडलं हे कळालंच नसतं. भ्रम कधी होतो? संधी प्रकाशामध्ये, म्हणजे धड अंधारही नाही आणि धड उजेडही नाही. हो, असा तो भ्रम आहे. हो, अंधार असता वस्तू दिसली नसती, उजेड असता तर वस्तू स्पष्ट दिसली असती. पण अंधार पण नाही, उजेड पण नाही, अशा तऱ्हेनं पडलेली वस्तू काहीतरी, पण त्याचं ज्ञान काही होत नव्हतं. पण डोक्यामध्ये पक्का विचार झाला, हा सर्पच आहे. आणि बरोबर तो शेजारी शेतकरी पाणी धरणारा शेतकरी बॅटरी घेऊन आला आणि बॅटरी चमकवल्याबरोबर यांचा भ्रम गेला. अरे, मला वाटलं होतं सर्पच आहे, हा तर दोरी पडलेली आहे. हो, ज्ञान कधी झालं? हो, ज्ञान हे प्रकाशामध्ये होत असतं. म्हणून आम्हाला जे समजलोय तो आमचा भ्रम आहे. खरं का आम्ही धड अज्ञानही स्वीकारलेलं नाही आणि आम्ही ज्ञान पण स्वीकारलेलं नाही. आम्ही अज्ञानी म्हणावं तर आम्हाला सगळा प्रपंच कळतो, आहे की नाही? अज्ञानी म्हणावं तर सगळं कळतं. माझंही माझं आणि तुझंही माझं कळतं की नाही आपल्याला? आपण कुठे अज्ञानी आहोत. आणि तुम्हाला ज्ञानी म्हणावं तर शास्त्र आम्हाला कळतं का? नाही कळत. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. अशा मध्ये आम्हाला जो भ्रम झालाय, हे दिसतंय ते माझं आहे, मी आणि माझं. हो, आपल्याला एकच चिंता आहे ना फक्त, माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल. का शेजाऱ्याचं कसं होईल आहे का चिंता? शेजाऱ्याचं कसं होईल, गावातल्यांचं कसं होईल, माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल.
कारण का मी स्वीकारला म्हणून माझं स्वीकारावं लागलं, हा मोठा भ्रम आहे. वास्तविक पाहता मी नाही, हो तो मी आहे, हे मी नाही, तो मी आहे. हो तो म्हणजे कोण आहे? मी एक त्या परमात्म्याचा अंश आहे, मी परब्रह्म स्वरूप आहे. पण या भ्रमाची निवृत्ती आम्हाला करायची असेल तर भ्रम कोण घालवणार आहे? जेणे भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मा स्वरूपी गातले हरवून. या भ्रांती घालवण्यासाठी, भ्रमाची निवृत्ती करण्यासाठी, जसा प्रकाश पडल्यानंतर भ्रम गेला, अरे सर्प नाही दोरी आहे, हो तसा भ्रम जर घालवायचा असेल तर सद्गुरु काय करतायत? सद्गुरु आम्हाला- नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज, 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 माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा. वस्तु दाविली माझी मज, निज वस्तु दाविली माझी मज, निज वस्तु दाविली माझी मज, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले डोळा, माझे सुख मज दाविले सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कणा ज्ञान मुद्रा. काय गुरुकृपा म्हणजे नेमकं काय आहे? अनंत जन्मामध्ये झालेला भ्रम हा एका जन्माचा नाही. अनंत जन्मामध्ये आपल्या अंतकरण वृत्तीवर जे संस्कार झालेत ना, ते संस्कार पुसण्यासाठी मानवाचा जन्म आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहि, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार भोगीत असे. संसाराची मालिका ही अनादि आहे. आपण कधीपासून जन्माला येतोय आपल्याला तरी माहितीये का? संतांनी त्याचं उत्तर सांगितलं, 84 लक्ष योनी. आपला जन्म कधीपासून चालू आहे माहिती नाही, कधी संपणार आहे हा जन्म हेही माहिती नाही. म्हणून साधू संतांनी तुम्हाला जाग करावं लागलं. अरे बाबा जाग हो, जाग हो, पण बाहेर जागा नको हो. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदे
करण्यासाठी आले. हे जीवा जर जागा झालास ना, जागाता जगदेव, अरे जागा झाला की जगदेव आहे तुझ्या सहित. पण आमच्यातलं जे देवत्व हरवलेलं आहे, जे लोपलेलं आहे, ते साधूच्या मुखातून ज्याला ज्ञान प्राप्ती होईल. कारण का मोक्ष मिळवायचा असेल तर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. आणि ते ज्ञान साधूच्या मुखातून आपल्या कानावर पडलं पाहिजे. हो, त्यावेळेला स्वरूप साक्षात्कार होईल. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आहे? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नावे बोली जे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय बहिर्मुखी नाही. कारण का कीर्तन प्रवचनाचं ज्ञान जे आहे हे गुणातलं आहे. हो, हे गुणातलं आहे. पण आपलं जे स्वरूप आहे ते निर्गुण आहे. त्या निर्गुण स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी श्री गुरुचा कृपेचा वरदहस्त जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन श्री गुरुच्या मुखातून त्या तत्वाचा बोध आमच्या जीवनामध्ये कोणीतरी सद्गुरूनं केला पाहिजे. का जे आमच्यामध्ये जी अखंडता आहे, नाकाच्या शेंड्यापासून बेंबीच्या देठापर्यंत आमच्यामध्ये जी अखंडता आहे, अखंड चालू आहे बरं का. माळ करायचं चालू आहे, बिगर माळ करायचं चालू आहे, सगळ्याचं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाचा श्वास भजन करतोय. पण श्वासामध्ये असणारी शक्ती कोणती आहे हे मात्र आम्हाला कळत नाही. आम्ही शक्ती स्वरूप आहोत. हो, ती ब्रह्मशक्ती आणि मी वेगळी नाही. पण हा बोध जीवनामध्ये साधूच्या मुखातून असा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे कोण? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, या सगळ्याचा गर्भित अर्थ ज्याच्या हाताला लागलाय ना, तो श्रोत्रिय आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे तो ब्रह्मस्वरूपाशी एकाकार झालेला आहे. आणि कृपाळू म्हणजे समोरचा जीव त्या साधूला शरण गेल्यानंतर साधू त्याच्यावर कृपा करो. कारण साधू श्री गुरु शिष्याची वाट पाहत असतात बरं का. तर जातो कोण आणि जाणारा विचारतो कोण? काय विचारतो आपण? आमचा प्रपंच सुखाचा कसा होईल, का माझ्या दुःखाची निवृत्ती कशी होईल असं विचारतो. माझं जन्ममरण कसं टळेल असं विचारतो. का जन्ममरण टाळायचं असेल तर आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं, आमच्यातली शक्ती जाग करणं. पण शक्ती जागी कशाने होते? जसं लाकडामध्ये अग्नी आहे, कोणताही लाकूड घ्या, लाकडामध्ये अग्नी आहेच. तुकोबाराय सांगतात लाकडात लाकडी सोडा, पण आमच्या आजच्या अगदी रोजच्या उदाहरणातली उदाहरण तुकोबारायांनी सांगितली. जशी उसात साखर तैसा देहामध्ये ईश्वर, जैसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी. जसं दुधामध्ये तूप आहे तशा तुमच्या देहामध्ये ते परमतत्व आहे. जसे उसामध्ये साखर आहे तसं विश्वाचं ब्रह्म, विश्वामध्ये असणारं ब्रह्म तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. पण ही गोष्ट कळत नाही. पण कळून घ्यायची असेल तर जसं लाकडामध्ये अग्नी आहे आणि आपल्या घरामध्ये लाकडाचेच सोपे आहेत, पण आपण जेव्हा त्या सोप्यावर बसतो आपल्याला अग्नी कधी भाजलाय का हो त्याच्यात मधला? मग लाकडामध्ये अग्नी नाही का? आहे. पण सोप्यावर बसल्यावर त्याच्यात अग्नी कधी पोळतो का आपल्याला? नाही पोळत. कारण तो कसा आहे? सामान्य स्वरूपानं आहे. लाकडामध्ये अग्नीचं सामान्य स्वरूप आहे. पण लाकडातल्या अग्नीचं विशेष स्वरूप जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक 50 पैशाची काडी भेटी, त्याच्यामध्ये असणाऱ्या 50 काड्या, एक नया पैशाची एक काडी जर त्या आग पेटीवर उघडली आणि त्या लाकडाला जर लागली ना, तर त्याच्यातला स्वयंभू असणारा, गुप्त असणारा अग्नी प्रगट होतो. माझा दृष्टांत संपला. जसं लाकडामध्ये अग्नीचं सामान्य स्वरूप आहे तसं आमच्यामध्ये परमात्म्याचं सामान्य स्वरूप आहे. पण लाकडातला अग्नी विशेष जर करून आम्हाला अनुभवाला यायचा असेल तर काडेपिटीचा आधार घ्यावा लागतो. आणि आमच्यातलं चैतन्य विशेषत्वानं आम्हाला अनुभवायचं असेल तर आम्हाला नामाचा आधार घ्यावा लागतो. आणि ते नाम कुठेही नाही मिळत. ते नाम कुठेही मिळत नाही. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू म्हटलंय ना. असा साधू आणि असे दुर्मिळ आहेत तो. असा साधू दुर्मिळ आहेत. कीर्तन प्रवचन करणाऱ्यांना उता आलाय. हो, आणि आज तर टीव्ही स्टारांची चलती आहे की नाही? रेट आणि डेट, दुसरं काय?
टीव्हीवर गेल्यावर ताई रेट आणि रेट वाढतो की नाही टीव्हीवर गेल्यावर मला बरेच जण विचारतात तुम्ही टीव्हीवर गेलात ना मला गरज नाही त्याची अरे सर्व साधूने सर्वसामान्य जीवाला त्याचा अधिकार कसा प्राप्त होईल याच्यासाठी अट्टहास केला आहे तुमचा अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे जसं लग्न मंडपामध्ये एक कुमारिका लग्न मंडपामध्ये आले की तिला सौभाग्यवती तिला अधिकार प्राप्त होतो सौभाग्यवती असेल तर ती आई होते जी आई होते ती सासू होते जी सासू होते ती आजी होते प्रपंचातला केवढा अधिकार वाढतोय आहे की नाही आणि परमार्थातला अधिकार कोणता आहे परमार्थातला अधिकार आहे जीवाचं जे स्वरूप आहे आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे कन्यामी जन्माला कन्यामी जन्माला सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी धन्याई जन्मालो धन्याई साधूला तुम्हाला विशिष्ट अधिकारापर्यंत न्यायचं आहे तो अधिकार कोणता आहे सचित आनंद हे जीवाचं स्वरूप आहे वास्तविक पाहता सचित आनंदाच्या पलीकडे तुमचं स्वरूप आहे सत का म्हणावं लागतं असत मांडलं म्हणून सत म्हणावं लागतं चित का म्हणावं लागतं जड मांडलं म्हणून चित म्हणावं लागतं आम्ही जडत्वाचा स्वीकार केलाय आम्ही असताचा स्वीकार केलाय आणि आनंद का म्हणावं लागतं आम्ही दुःखामध्ये डुंबलोय म्हणून आनंदाचा स्वीकार करावा लागेल असं जड दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता सच्चिदानंद स्वरूप आहे असं म्हणावं लागतं वास्तविक पाहता तुमचं आमचं स्वरूप आहे शब्दांच्या पलीकडे आहे शब्दांच्या पलीकडे बरं का हो जिथं निर्देशही करता येत नाही जे दाखवता येत नाही तुमचा श्वास तुम्ही पाहतात का तुमचा श्वास तुम्हाला पाहायला मिळतो नाही मग तुम्ही तीर्थयात्रेला गेलात परदेशात गेलात तर असं तुम्हाला कधी वाटतं का की मला तिकडे गेल्यानंतर श्वास कमी पडेल म्हणून मी माझ्या पुरता श्वास मी पिशवीमध्ये बांधून नेतो असं कधी होतं का नाही होत हो तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला श्वास सारखाच आहे आणि श्वास जसा तुमचा निर्गुण आहे तसं ते तत्व निर्गुण आहे आणि त्या निर्गुण तत्वाचे अधिकारी तुम्ही आम्ही आहोत नवे नवे त्या तत्वाच तू आहेस ते तत्वच तू आहेस म्हणून सद्गुरूच्या मुखातून ते नाम कोणतं तत्वमसी महावाक्य ज्याला तत्वमसी म्हणा अहम ब्रह्मास्मी म्हणा अयनात्मा ब्रह्म म्हणा प्रज्ञानाम ब्रह्म म्हणा चार वेदांची चार महावाक्य आहेत पण ते महावाक्य असं सांगतात सद्गुरूंनी सांगावं तत्वमसी ते तू आहेस आणि आम्ही स्वीकारावं अहम ब्रह्मास्मी हो गुरुवर्य ते ब्रह्म मी आहे ते ब्रह्म मी आहे हो आणि हे गीता तत्व आहे जे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलंय ते तत्व आम्हाला उपदेश कोणता पाहिजे उपदेश अरे इथं कोणा कीर्तनकारांची नावं शास्त्रानं सांगितली नाहीत इथं जी नावं घेतली ना ती मोठ्या मोठ्या ब्रह्मवेत्यांची तत्ववेत्यांची आहेत कोण कोण आहे याच्यामध्ये हो कुणाचा उपदेश फळाला येतो आणि हे ज्ञान कोणापासून संप्रतकालचं ज्ञान संप्रदायपूर्वक जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वरूपाचा बोध होत नाही म्हणून तत्वमसी म्हणजे ते तू आहेस अनादिकालची परंपरा आहे जी शुकांपासून आलेली आहे जी व्यासांपासून आलेली आहे जे व्यासांना नारद महर्षीने दिलं तो उपदेश जो शुकांना व्यासांनी दिला ते नाम जे दत्तात्रयांना जन्माला येताना देव आहे कार्य मात्र संप्रदायाचा आहे म्हणून आपलं अधिष्ठान आहे दत्तात्रय महाप्रभू हो जन्माला येताना देव आहे पण पूर्ण संप्रदायाचा विस्ताराचं कार्य दत्तात्रयांनी केलेलं आहे
दत्तात्रयाना जो आत्री मुनींनी जो बोध केला त्याला नाम असं म्हणतात. रामाला वशिष्ठांनी जो बोध केला त्या नामाची आम्हाला गरज आहे. कृष्ण परमात्मा, कृष्ण गुरु सांदीपणी, परब्रह्म दाविले, परब्रह्म राम वशिष्ठा शरण. कृष्ण सांदीपणी गुरु केला. अरे राम असून देव असून श्री गुरुची गरज त्यांना आहे. कृष्ण परमात्म्याने सांदीपणी मुनींची शरणागती पत्करली. आम्ही कुणाची शरणागती पत्करली आहे? कारण का शरणागती शिवाय, ओ शरणागती शिवाय आम्हाला सुख मिळणार नाही, ती परम शांती मिळणार नाही. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. आम्हाला शांती पाहिजे, परम शांती, की जी आमच्या स्वरूपामध्ये शांती आहे. पण आमची भ्रमाची निवृत्ती करणारा महात्मा जो आहे, त्या महात्म्याच्या मुखातून ते तत्वमसी महावाक्य तोपर्यंत आमच्या कानावर पडत नाही, तोपर्यंत आमच्यातलं चैतन्य विशेषत्वानं प्रगट होत नाही. विशेषत्वानं प्रगट व्हायला पाहिजे. ते आमचं स्वरूप आहे. जे आमचं स्वरूप आहे ते विशेषत्वानं प्रगट होतं. गुरुच्या मुखातून नामाचा बोध झाला तर नामाचा बोध व्हायला पाहिजे. गुरुची मुखे होईल ब्रह्मा, गुरुजी मुखे होईल ब्रह्मा, गुरुची मुखे होईल ब्रह्मा. प्रेम खुला विठोबाची, गुरुजी मुखे होईल ब्रह्मा. वेदाते विचारा पुराणाते पुसा, वेदाते विचारा, पुराणाते पुसा, वेदाते विचारा पुराणाते पुसा. गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान, न कळे खूण विठोबाची. वेदाते विचारा पुराणाते पुसा, विठोबाचा कैसा प्रेम भाव. म्हणजे आम्हाला विचारू नका. विश्वास ठेवायचा असेल तर या नारदाच्या गादीवरनं कोण काय सांगताय याच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा असेल तर शास्त्र काय सांगतंय फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर इथून तर चालूच आहे ना. आई माझी, हे चाललंय ना. किती कोट्याची उलाढाल केली या गाण्यानं, केली की नाही? कोट्यावधी रुपयाची उलाढाल या गाण्यानं केली. ह्या शास्त्र आहे का? शास्त्र नाही. म्हणून या ठिकाणी बांधला फेटानं मारला चाटा चालणार नाही. इथं शास्त्र शुद्ध परमार्थ की जेणेकरून जीव ब्रह्मस्वरूपाचा अंश आहे आणि तो अधिकार त्याला प्राप्त करून घेण्यासाठी गुरुच्या मुखातून जे नाम त्याला प्राप्त होणार आहे. मला येतं म्हणायला, पण ही जागा त्याची नाही. ही जागा त्याची नाही. तुकोबाराने याच्या विरोधात सांगितलंय. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, हे तुकोबारांनी सांगितलं. आईची माया तुकोबारांनी सांगितलं नाही. मायेतून सुटायचं असेल तर उपाय करायला पाहिजे. कोणता उपाय की जेणेकरून आमची आतली शक्ती प्रगट होईल आणि विश्वातल्या शक्तीची आम्ही अनुभूती करू. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग ते वास पाहिजे प्रगटे महानिधी. श्री गुरुच्या कृपेने डोळ्यामध्ये अंजन घालावं लागतं आणि त्या दिव्य दृष्टी जी अर्जुनाची उघडून गेलेली आहे, जी अर्जुनाची दृष्टी उघडली. मग आम्हाला दृष्टी नाही का? आम्हाला दृष्टी आहे ती व्यवहाराची आहे. आम्हाला व्यवहाराची दृष्टी आहे, पण आम्हाला अधिष्ठानाची दृष्टी नाहीये. आहे की नाही? आम्हाला दृष्टी व्यवहाराची, अधिष्ठानाची दृष्टी कुठे आहे? कारण का पाहताना कापड पाहतो की कापूस पाहतो? काय पाहतो? दृष्टी कशाची आहे? उपाधीची दृष्टी आहे. कापूस नाही दिसत, कापड पाहतो. सोन्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर सोनं मागतो का अलंकाराची डिझाईन पाहतो? अलंकाराची डिझाईन पाहतो. म्हणजे आमची दृष्टी जी खेळलेली आहे ना, ती डिझाईनवर, रंगावर, कापडाच्या रंगावर, सोन्याच्या अलंकारावर, डिझाईनवर खेळलेली आहे. पण आम्हाला अधिष्ठानाची दृष्टी नाही. पण साधूकडे मात्र अधिष्ठानाची दृष्टी आहे आणि ती दृष्टी साधू तुम्हाला प्रदान करणार आहे.
मस्तकावर हात ठेवून कानामध्ये नामाचा बोध करून मग काना वचनाची भेटी सरीसाची पै किरटी वस्तू होवनी उठी कवन एकच. साधूच्या मुखाची आणि आपल्या कानाची गाठ पडावी लागते, याला संप्रदाय म्हणतात. हो, साधूच्या वाणीची आणि आपल्या कानाची गाठ पडावी लागते. साधूने तो नामाचा बोध कानामध्ये करावा, नामाची साधना करावी आणि साधना करता 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 पण प्रेमाने करावं लागतं बरं का सगळं हे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय. तसं तुम्ही तुमचा प्रपंच कसा आहे, प्रेमाचा आहे. पती पत्नीचं एकमेकावर प्रेम असेल नसेल तर प्रपंच होत नाही. तुम्ही जसं मुलाबाळांवर प्रेम करता, पतीवर प्रेम करता, प्रपंचावर प्रेम करता, त्यातलं थोडंसं प्रेम नामावर करा. गुरुच्या मुखातून जे नाम मिळालंय त्या नामाचं चिंतन करता 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 चिंतने चिंतने तद्रूपता. हो, चिंतन करता 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 त्याची नामानं, कारण का नाम म्हणजेच काय आहे, आमच्या आत्मशक्ती ज्यांनी प्रगट होती. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, निवडून काढिले सार ते हे श्रीहरीचे नाम. जेणेकरून जीव स्वरूपाला प्राप्त होईल. साधूला तेच सांगायचं, हे जीवा तुला त्या शिवस्वरूपाला जायचंय. आपुली या जीवे शिवासी पहावे, 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 आपुली या जीवे शिवासी पहावे. आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. धनी झाल कोठे बुडवाल हित, धनी झाल कोठे बुडवाल हित, धनी झाल कोठे बुडवाल हित, धनी झाल कोठे बुडवाल हित. जरी झालं कोठे बुडवाल हित, जरी झालं कोठे बुडवाल हित, जरी झालं कोठे बुडवाल हित, जरी झालं कोठे बुडवाल आपुली या जीवे शिवासी पहावे, आत्मा सुख घ्यावे वेळोवेळा. हे जीवा तुला त्या शिवस्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. पण गीतेचं तत्व ज्या साधूच्या मुखातून आम्हाला कळणार आहे. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मतीत, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. गीतेचं तत्वज्ञान काय सांगतं, जे आमचं स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत ज्या नामानं तू आम्हाला नवे नवे तो ते स्वरूपच तू आहेस, ते तू आहेस, ते तू आहेस. ही साधना जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला कोण शिकवणार आहे. उपाधी विरहित तुम्हाला आम्हाला जो करणार आहे ते तत्व साधूच्या मुखातून ऐकावं. म्हणजे माझ्यामध्ये आहे ते विश्वामध्ये आहे, हो याचा अनुभव करावा. कारण का साधू संतांनी अनुभव केलाय. परमार्थ म्हणजे बोलणं नाही, नाही तर बोलाची चकडी बोलाचाच भात. जेवणिया कोण तृप्त झालं, भात पोळी भाजी, भात पोळी भाजी. हो, असं भूक लागल्यावर भजन करावं का जेवून घ्यावं? नाही, भजन करावं, नाही तर वळीवर लिहून काढावं. जमतंय का? म्हणजे नाही. भूक लागल्यानंतर प्रेमानं भोजन करता. तसं गुरुच्या मुखातून ज्या नामाचा बोध झालाय त्या नामावर नितांत प्रेम करून त्या नामाची साधना जर तुम्ही करताल, तुमचं अनंत जन्माचं पापाचं भस्म होऊन कर्म निष्काम होईल. पाप पुण्य विरहित तुम्ही होताल. अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर नामाचं चिंतन हे प्रेमानं करावं, नामावर प्रीती करावी, मग मात्र विश्वव्यापक परमात्म्याची अनुभूती तुम्हाला करता येते. निळोबाराई सांगतात, प्रेमानं चिंतन करा.
नामचिंतने जडली प्रीती 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 भगवत भावना सर्वभूती भगवत भावना सर्वभूती भगवत भावना सर्वभूती त्याची परमार्थ साधन त्याची परमार्थ साधन भगवत भावना सर्वभूती भगवत भावना सर्वभूती भगवत भावना सर्वभूती हेची परमार्थ साधन हेची परमार्थ नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वभूती चिंतनानं आमच्या अंतकणातला भाव बदललेला आहे. हो कारण का भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपव म्हणून जिथं भाव आहे तिथं देव आहे. पण नामावर प्रेम करावं नामावर प्रीती करावी प्रेमानं चिंतन करावं आणि चिंतन करता करता आपली वृत्ती अंतर्मुख व्हावी. बहिर्मुख असणारी वृत्ती साधूकडे साधूशिवाय बहिर्मुख असणारी वृत्ती आमची अंतर्मुख होत नाही. आणि परमार्थ बाहेर नाही अगोदर परमार्थ तुमच्या आमच्या आतून चालू व्हायला पाहिजे. आत काय आहे साधू संत सांगतात आत हरी बाहेर हरी हरीने घर कोंडिले माऊली महावैष्णव ज्ञानोबा किंवा 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचा फोन नंबर सांगितलेला आहे. मी कुठे आहे सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीस पुरे हरनिशी अर्जुना ती वस्तू मी का परी संता सय वसता योग ज्ञानी पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यसी. संतांच्या चरणाशी पडून राहिल्याशिवाय ती गोष्ट कळत नाही. संत कृपा करत नाही. संतांचा कृपेचा आशीर्वाद ज्याला जीवनामध्ये प्राप्त होतो त्या गीतेमध्ये सांगितलेला परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. परी प्राणी याचे दैव कैसे जे न देखती माते. का प्राणी स्वाभिमाने भुलले देहाकडे पाहत गेले मुख्य अंतर आस्म्यात मुकले देही असोनी. स्वाभिमानानं फुलला त्याला देहाभिमान झाला तो बहिर्मुखी झाला. त्याला बाहेरचं कळतं पण त्याला आतलं काहीच कळत नाही. पण गुरुकृपेनं तुमची दृष्टी का बाबा सांगायचे तुम्हाला सृष्टी नाही बदलायची. सृष्टी आहे तशीच आहे पण आम्हाला दृष्टी बदलली पाहिजे. आमच्याकडे अधिष्ठानाची नजर यायला पाहिजे. आणि अधिष्ठानाची नजर आली की मग जग नाही जग नाही जग नोहे अवघा जनार्दन. हो जग नाही जगतच देव आहे. म्हणून जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जग देव जागा झाला आत जागा झाला की जग देव आहे तुझ्या सहित. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म
एकाची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे ब्रह्म दिसे उघडे एकाची मातई नाना परी भिंती रांजण आणि सुगडे ब्रह्म दिसे उघडे एकाची सोने नाना परी लोणे बाळी आणि बुगडे ब्रह्म दिसे उघडे. अधिष्ठानाचा विचार मुक्ताबाईंनी सांगितला आहे. या जगतामध्ये सगळ्यात सत्य काय असेल ते एक अधिष्ठान आहे. उपाधी जाणारी येणारी आहे आणि उपाध्या वेगवेगळ्या आहेत आहे की नाही. कुणाची उपाधी काळी आहे, कुणाची गोरी आहे, कोणी बुटका आहे, कोणी उंच आहे. उपाध्या वेगवेगळ्या आहेत. पण आत्मा वेगवेगळा आहे का? बोले नाही. बदल आत्म्यामध्ये होतो का उपाधीमध्ये होतो? उपाधीमध्ये बदल होतो आहे की नाही. आमची उपाधी 5 वर्षाची होती, 25 वर्षाची कधी झाली कळाली नाही, 25ची 50, 50ची 60 आहे की नाही. उपाधी बदलली का तत्व बदललंय? तत्वामध्ये काहीच बदललं नाही. उपाधी म्हणजे मी नाही. जे बदलतही नाही या जगतामध्ये ते मी नाही. जे न बदलणार आहे ते मी आहे. म्हणून तो मी जे माझं आहे ते मावळून जाऊ दे आणि त्याचं आहे ते सर्वस्व मला त्यांनी प्रदान करावं. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो ये कच्ची तत्वता. जे मी स्वीकारलंय ते माझं मावळून जाऊ दे आणि तुझा जो प्रकाश आहे ना तो दिव्य प्रकाश, जे ज्ञान स्वरूपता, जे आनंद स्वरूपता, ती श्री गुरुनं नामाच्या रूपाने आम्हाला प्रदान केलेली आहे. आपलं सर्वस्व साधूला तुम्ही आम्हाला समर्पण केलंय बरं का. आपल्याकडे काही ठेवलेलं नाहीये. साधू काय करतो आणि जो आपल्याकडे ठेवतो तो श्री गुरु होऊ शकत नाही. आपल्याकडचं सर्वस्व साधकाला देऊन तो त्याला कृतार्थ करतो. आपण सारिखे करीती तात्काळ आपण सारिखे करीती तात्काळ आपण सारिखे करीती तात्काळ आपण सारिखे करीती तात्काळ आपण सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपण सारिखे करीती तात्काळ आपण सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपण सारिखे करीती तात्काळ. सारिखे करीती तात्काळ. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूचा वरदस्त मस्तकाळ पडल्यानंतर काळ आणि वेळ नाही. मोटके गुरुमुखी उदय जात दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसय. गुरुच्या मुखातून ते कानावर पडायला आणि आपल्या हृदयामध्ये ती अखंड आहे याचं ज्ञान साधूच्या कृपेने होतोय. आणि खरा परमार्थ हाच परमार्थ आहे बरं का. परमार्थ महादन जोडी देवाचे चरण वया जाताना याची उभाय लाभाच. परमार्थ म्हणजे काय? सासू सोनाच्या गप्पा सांगणं याला परमार्थ म्हणत नाहीत. घराघरातल्या कथा सांगून तुमचं मनोरंजन करणं याला परमार्थ म्हणत नाहीत. तुम्हाला हसवणं याला परमार्थ म्हणत नाहीत. जेव्हा आपल्या जीवनाचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि त्या गांभीर्याने विचार केल्यानंतर जीवनामध्ये साधूची कृपा व्हावी आणि साधूच्या मुखातून ते नाम ग्रहण केल्यानंतर ते प्रेमानं केलं याला तर परमार्थ म्हणतात. कारण का कलियुगामध्ये सत्ययुगामध्ये परमार्थ करायचा असेल, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर 1 लाखाचं आयुष्य आहे. आणि 1 लाखाच्या आयुष्यामध्ये परमार्थाची व्याख्या काय? 60 हजार वर्ष तप करणं. युग बदललं, साधन बदललं, आयुष्य मर्यादा कमी झाली. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आहे. 10,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये हजारो यज्ञ करायचे, 1000 वर्ष यज्ञ चालायचे. त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार अविरत टाकायची.
त्रेतायुगामध्ये हा असा परमार्थ होता. द्वापार युगामध्ये 12 वर्ष गुरुची सेवा करावी. श्रीकृष्ण परमात्म्याने 12 वर्ष गुरुची सेवा केली. नवनाथाच्या पोथीमध्ये बघा 12 वर्ष गुरुची सेवा केली तर श्री गुरु प्रसन्न झाल्यानंतर नामाचा बोध, 12 वर्ष नामाची साधना आणि मग प्रबोध, आणि प्रबोधाची साधना करून जगामध्ये भटकंती करायची, असा परमार्थ होता. पण आता कलियुग आहे, आयुष्य मर्यादा कमी झाली, युग बदललं, साधन बदललं. या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्ही यज्ञ करू शकत नाहीत, आम्ही तप करू शकत नाही, आम्ही घर सोडून 12 वर्ष गुरुची सेवा करू शकत नाही. पण कलियुगामध्ये जन्माला आलो तुम्ही, आम्ही खूप महत् भाग्याचं आहे. तर का कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये परमार्थाचं साधन काय? मुखामध्ये नाम घ्यायचं आणि हृदयामध्ये ध्यान करायचं. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. कलियुगामध्ये नामानं उद्धार होतो. पण ते अखंड नामस्मरण असावं. अखंड म्हटले बरं का. हो, अखंड म्हणजे तुमचा जसा श्वास अखंड भजन करतो तसं नामस्मरण अखंड करावं. ती आणि अखंडता आमच्यामध्ये कायम आहेच. आणि ती अखंड श्वास अखंड भजन करतोय. एका मिनिटाला 15 वेळेला करतोय, एका तासाला 900 वेळेला करतोय, 24 तासामध्ये 21,700 वेळेला आमचा नाम जप अखंड चालू आहे. ज्याची विस्मृती झालेली आहे ना, ज्याची विस्मृती झाली ना, त्याची आठवण करून द्यायला जीवनामध्ये साधूची कृपा आणि साधूच्या कृपेनं नामाची अखंडता आमच्यामध्ये जी आहे त्याची आठवण साधूने करून द्यावी. आणि मग त्याची साधना चिंतन करता करता जितकं प्रेमाने करता तेवढा आतमध्ये प्रेम भाव निर्माण व्हावा. हो, कारण भागवतामध्ये फार सुंदर नाथ महाराजांनी सांगितलं, हरी कथेची महिमा कैसी, आदरे पुसत्या सांगत्याशी, होती पुण्याची राशी, पाप वोखदासी मिळेना, करिता अच्युत चिंतन, सप्रेम गहिवरे मन, अट्टासे करी रुदन, आणि वार स्पुंदन ऊर्ध्व श्वासे, त्या रुदना सवेची हर्ष प्रगटे, त्या हर्षाचे नेटे पाटे, हसो लागे कडकडाटे, सुख उद्धटे एक गदगदोनी, आतमध्ये काहीतरी प्रेमाने भजन केल्यावर गद 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 काहीतरी व्हायला पाहिजे. जसं चहा पिता ना, उकळीचा पिता का बिगर उकळीचा पिता? काय चहा पित असताना उकळीचा का बिगर उकळीचा? अहो दोनदा उकळतो. पाण्यामध्ये चहा आणि साखर टाकली, परत एकदा उकळला, आणि दूध टाकल्यावर दुसऱ्यांदा उकळायचा. जर दूध टाकल्यावर चहा नाही उकळला तर तो गोड लागत नाही, आहे की नाही? जसं दूध चहा आम्हाला दोनदा उकळायला लागतो, उकळल्याशिवाय चहा गोड लागत नाही, उकळल्याशिवाय भाजी शिजत नाही, जाळ लागल्याशिवाय पोळी भाजत नाही. आणि इथं परमार्थ काय म्हणामणीचा आहे का? तुका म्हणे येते अनुभवाप्रमाणे, नामाचा अनुभवच घ्यायला पाहिजे. जो प्रेमानं ध्यान करतो त्याला नामाची अनुभूती येते. हो, ते ब्रह्म माझ्यामध्ये आहे, ते ब्रह्म माझ्यामध्ये आहे, मी आनंद स्वरूप आता माझ्याकडे आहे. आणि त्या योगानं ज्याला अनुभूती येते, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे.
लोटे हृदयी प्रगटे रामरूप. रामरूप म्हणजे आपलं स्वरूप. हो, हृदयामध्ये रामरूप प्रगट जर झालं, जिथं राम आहे तिथं काम नाही, आहे की नाही, तिथं कोणताही विषय नाही. पण परमार्थ म्हणजे काय? निर्विषय परमार्थ आम्हाला करतोय. परमार्थ म्हणजे भोग नाही, परमार्थ म्हणजे त्याग आहे. हो, जिथं अंतकरणामध्ये मन भक्तीला लागलं, बुद्धी भक्तीला लागली, चित्त भक्तीला लागले, हृदयामध्ये रामरूप प्रगट झालं म्हणजे आपलं स्वरूप प्रगट जर झालं तर तिथं कोणताही विषय राहत नाही, कोणताही लोभ राहत नाही. उदाहरण सांगते, ज्यावेळेला रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार होतं आणि कुंभकर्ण तर झोपलेलाच होता. युद्ध करायचे म्हणून रावणाने कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण उठ. मला कशाला उठवतोस? म्हणजे युद्ध करायचे म्हणजे कुणाबरोबर? रावणाबरोबर. रामाबरोबर. रामाने तुझा काय अपराध केलाय? म्हणजे मी त्याची बायको पळून आणली. देऊन टाकला त्याची बायको. कशाला युद्ध करतो? नाही, मी देणार नाही त्याची बायको. मग एक काम कर ना, रामाचं रूप घे आणि जा ना तिच्या समोर, सीतेसमोर. अरे म्हणले, रामाचं रूप जर घेतलं तर माझ्यातला कामच नाहीसा होतो. रामाचं रूप घेऊन उपयोग काय आहे? जर रामाच्या रूपाने काम नाहीसा होतो तर अंतकरणामध्ये हृदयामध्ये ते रामरूप जर प्रगट जर झालं तर कोणते विषय राहतील? म्हणून त्या साधकाचं, त्या भक्ताचं लक्षण काय आहे? विषय भोगी विलोभता, विषय भोगी विलोभता, विषय भोगी विलोभता, विलोभता, विषय भोगी विलोभता, मोहन बाधी त्या ममता, विषय बाधी त्या ममता, येते परमार्थ साधन, साधन येते परमार्थ साधन, साधन. विषय लोभी विलोभता, मोहन बाधी त्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, विठोबा रखुमाई, 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 विठोबा विषय लोभी विलोभता, मोहन बाधी त्या ममता. त्याच्या ठिकाणी कोणतंही ममत्व राहत नाही, कोणती आसक्ती राहत नाही. तो आसक्ती रहित जीवन जगतो, तो प्रपंचामध्ये राहतो. श्री गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर आतमध्ये प्रेम भाव निर्माण होऊन स्वरूपाचा साक्षात्कार जर त्याला झाला, उपाधी विरहित तो असतो. कारण का उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. आपल्या ठिकाणी कोणताही संसार नाही. संसार हा आपल्यावर या आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. म्हणून अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते. हो, अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते. आपल्यावर जे जे अध्यस्त आहे तेही ब्रह्मरूपच आहे. या जगातली प्रत्येक वस्तू ही ब्रह्मतत्वापासून त्याची उत्पत्ती आहे. प्रत्येक वस्तू ब्रह्म आहे. ही नजर तुम्हाला ज्याला येते ना, तर फक्त आनंद आणि आनंद आहे. तो प्रपंचामध्ये राहतो, पण प्रपंचामध्ये कधीच नसतो. कारण का बाबांचं एक महावाक्य होतं, जग चलता है ऐसा चल, जग चलता है ऐसा भी न चल, ऐसा भी चलना चल, मन में न होने दे कोई चल भी चल. तो जगामध्ये राहतो, ज्याला ज्ञान झालंय, ज्याला स्वरूपाचा बोध झालाय, तो जगामध्ये राहतो. पण जगामध्ये जगासारखा दिसतो,
पण तो जगामध्ये कधीच नसतो. जगामध्ये राहून आपल्यामध्ये कोणताही बदल तो करत नाही. अखंड स्वरूपाचं ध्यान तो करत असतो. पण अखंड स्वरूपाचं ध्यान करता करता अखंड स्वरूपाचं ध्यान करता करता ज्यांनी आयुष्य त्या ब्रह्मनामाचं चिंतन करता करता घालवलंय, साधू संत सांगतात तो त्या स्वरूपाहून कधीच भिन्न नसतो. अखंड त्याचा आठव करावा. ते ब्रह्म मी आहे याचं सतत सतत ध्यान करावं, नामस्मरण करावं. निरामने निज जाचे. कार्यक्रम 8:30 चालू झालाय. एक 10 मिनिटं मी घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. ज्याची अस्तित्व स्थिती झाली ना, ज्ञानोबराने त्याला असं उच्च स्थान गेलंय. माऊली म्हणतात खऱ्या अर्थानं, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे सावली न संडी तुझी. माऊली मावशी ज्ञानोबराय सांगतात त्याची देव सुद्धा संघाची इच्छा करतात. देवाला सुद्धा असं वाटतं अशा साधकाच्या संगतीमध्ये राहावं. इतकी उच्चतम भूमिकेवर तुम्ही आम्हाला साधू संत नेताय. इतकी परमार्थाची उच्च भूमिका आहे, पण ती भूमिका आम्ही स्वीकारत नाही. स्वीकारली त्याचा ध्यान करत नाही, त्याचा अखंड ध्यास करत नाही. ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं सांगतात स्वतःचा असा ध्यास तुम्ही आम्हाला करायचा आहे. स्वतःचा ध्यास तुम्ही आम्हाला करायचा आहे. ज्ञानोबरायाने एक भिंगोटीचा दृष्टांत सांगितलाय. भिंगोटी म्हणजे कुंभारी नसते. ती कुंभारी, आता आपल्याकडे सिमेंटची घरं आहेत, पण गावाकडे पूर्वीची घरं शेण आणि मातीने सारवलेली असायची. आणि ते शेण आणि मातीने सारवलेल्या घरामध्ये कुठंतरी आडगळीला एक गोल 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 असं मातीचं घर केलेलं असायचं. ते जर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून हिरव्या आळ्या पटपट खाली पडायच्या. त्याला कुंभारणीचं घर असं म्हणतात. ती कुंभारीने आपल्याच घरामध्ये घर करते, पण त्या कुंभारणीला जे खायचं असतं ना, हिरवी आळी असते, ती बाहेरून पकडून ती आळी आणते आणि त्या घरट्यामध्ये ती आळी ठेवते. कुंभारणीला ती आळी खायची, पण तिला मारायची, तिला दंश करायचा आहे. ती कुंभारून बाहेर येणार, बाहेरून येते, घरट्यामध्ये प्रवेश करते, त्या आळीला दंश करते. दंश केला की त्या आतल्या आळीच्या शरीरातून रक्त बाहेर पडतं. परत कुंभारीन बाहेर निघून जाते, परत आली, घरट्यामध्ये प्रवेश करते. मेली असेल आळी तर खायची, नाही तर तिला परत दंश करायचा, निघून जायचं. परत यायचं, तिला दंश करायचा, निघून जायचं. तोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तिला दंश करत राहायचा. पण आतमधली आळी आहे ना, त्या आळीला मात्र तिचं खाणं पिणं झोपणं सगळं स्वास्थ्य सगळं हरवलंय. तिच्या डोळ्यामध्ये ती कुंभारीन बसली आहे त्या आळीच्या, की आता ती येणार, मला दंश करणार, माझ्या संपूर्ण शरीरातून रक्त काढणार, निघून जाणार, मला विव्हळ करणार. परमार्थामध्ये पण विव्हळता येत नाही ना. एक गोळण खूप सुंदर आहे. विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. हरे सावरिया कैसी वाजवली मुरली, मुरली नो हे केवळ बाण, तेने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, मी घरधंदा विसरली, वाजवली मुरली. ती विव्हळता गवळणच्या ठिकाणी असणारी विव्हळता प्रभू प्रेमासाठी, प्रभू भक्तीसाठी आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही, त्यासाठी दृष्टांत आहे. त्या आळीचं खाणं पिणं सगळं स्वास्थ्य हरवलंय. तिच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, तिच्या डोळ्यामध्ये, तिच्या चित्तामध्ये फक्त एकच आहे, ती कुंभारीन म्हणजे कुंभारीन. ती येणार, मला दंश करणार, निघून जाणार, मला रक्तबंबाळ करणार. आणि त्या कुंभारणीचं त्या आळीचं सर्वस्व हरवलंय. आणि मनात ध्यानात डोळ्यात कुंभारीन बसल्यामुळं त्या आळीला कुंभारणीसारखे पंख फुटले आणि आळीच कुंभारीन होऊन त्या घरट्यातून बाहेर पडली. माझा दृष्टांत संपला. माऊली म्हणतात आळीला ध्यास लागला, कुंभारणीचा तर आळी कुंभारीन होते. जीवाला नामाचा ध्यास लागला, प्रेमानं नामस्मरण केलं तर जीव निसंशय त्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण ध्यासानं केलं पाहिजे.
काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा. पांडुरंगा झुरत असे, चित्त पांडुरंगा झुरत असे, आठवणी देह पायाचे चिंतन, आठवणी देह पायाचे चिंतन, आठवणी देह पायाचे चिंतन, आठवणी देह पायाचे चिंतन. काही अशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. तसं व्हायला पाहिजे. अडीच कुंभारीन झाली ना तसं ध्यासानं, हो ध्यासानं शुकमुनी सांगतात की ध्यासानं ते परब्रह्म तत्व तू निसंशय आहेस. तर की त्या संशय घ्यायचं कारण नाही. तू का म्हणे नामे देव न दे भेटी, म्हणे त्याच्या ओठी पुष्ट होय. नामानं देव भेटत नाही. हो नामानं देव भेटतोच. हो देव भेटतो म्हणजे आपला देव भेटणं हा व्यवहारातला बोलणं झालं. पण वास्तविक आध्यात्मिक क्षेत्रात तू ती वस्तूच आहेत. हो परमात्माईचे जे एक वस्तू असे ती वस्तू जया दिसे ज्ञानास्तव. हो ती ज्ञान स्वरूपात तुमच्यामध्ये पहिलीच आहे. फक्त आलेलं पडळ काढून श्रीगुरूच्या कृपेनं ते कृष्णांजन आपल्या नेत्रामध्ये घालून, नेत्र म्हणजे कोणते आहेत ते गुरुच्या खऱ्या अर्थानं समोर बसल्यानंतर श्री गुरु तुम्हाला सांगत असतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवळ, बाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनांचा दयाळ. श्री गुरु मुखानं श्री गुरुच्या कृपेनं ज्याला अंजन म्हटलंय ना, हो ते अंजन म्हणजेच नाम आहे. तत्वमसी महावाक्याचा बोध आहे. हो तेच अमृत साधूच्या मुखातून तुमच्या आमच्या कानावर पडावं. याची अखंड साधना करावी, अखंड ध्यान करावं आणि ध्यान करता 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 आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावं. हो कारण का आपलं स्वरूप जे आहे त्याचं ध्यान करून स्वरूपामध्ये जावं. जसं 3 मिठाचे खडे समुद्राच्या काठावर फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, समुद्र किती खोल असेल रे. एकमेकाबद्दल चर्चा करतायत. कोण? बेटाचे खडे. समुद्र किती खोल असेल याच्याबद्दल त्या तिघांमध्ये चर्चा चालू झाली. तर त्या तिघांमध्ये आज चर्चा करता करता ते तिघजण पण अशात या निर्णयावर आले, त्यात काय अवघड आहे, म्हणजे समुद्रामध्ये उडी मारायची. हो एकानं समुद्रामध्ये उडी मारायची आणि समुद्र किती खोल आहे पाहायचं आणि वरती सांगायला यायचं. एकाने उडी मारलेली आहे. मला स्वरूपाबद्दल सांगायचं आहे. ध्यान करता करता निसंशय ते जीव तो स्वरूपच होतो. जीवाचा जीवपणा राहत नाही. जीव परमात्मा स्वरूप आहे. पहिला मिठाचा खडा गेला, तो परत येत नाही म्हणून दुसरा म्हणतो जो आतमध्ये काय करतोय त्याला पाहतो मी. हो मी जातो, समुद्र किती खोल आहे पाहतो आणि पहिला गेलाय त्याला घेऊन वरती येतो. दुसऱ्याने उडी मारली, दुसराही येत नाही. आता तिसरा म्हणतो हे दोघं जण आतमध्ये काय करतायत, आता मी जातो, समुद्र किती खोल आहे हे पाहतो आणि त्या दोघांनाही वरती घेऊन येतो. म्हणून तिसऱ्याने पण उडी मारली. आता हे तिघे जण समुद्र किती खोल आहे हे कधी येऊन सांगतील आपल्याला? नाही सांगणार, कारण त्यांचं स्वरूपच समुद्र आहे. हो त्या स्वरूपामध्ये बुडी घेतल्यानंतर हो ते समुद्रा एवढे झाले. तसं जीव ध्यान करता 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 त्याची वृत्ती स्वरूपाकार व्हावी. आणि वृत्ती जर स्वरूपाकार झाली तर वृत्ती राहत नाही. वृत्ती पण निवृत्ती होते. हो त्याचं मन राम रूपाला त्या नामाला चटावलं जातं आणि निसंशय तो रामाच्या स्वरूपाला म्हणजेच निज स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून निळोबराई सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. निळामणे निज ध्यासे, निळामणे निज ध्यासे. निळामणे निज ध्यासे, निळामणे निज ध्यासे. झाले मुक्त
चुका ऐसे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. खऱ्या अर्थानं माननीय नगरसेवक श्री दीपोबाबा हंडे आणि सौभाग्यवती अश्वनीताई हंडे या दोन पती पत्नीच्या खऱ्या अर्थानं अंतकणामध्ये असणारी जी इच्छा आहे ती धर्मकार्याबद्दल असणारी प्रबळ इच्छा आणि त्या खऱ्या अर्थानं त्यांनी या धर्मकार्याबद्दल गेली 13 वर्षापासून हा जो उपक्रम राबवला आहे खऱ्या अर्थानं तुमच्या दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे. कारण अशी काही कोणी इच्छा करत नाही की वाढदिवसाला कीर्तन करावीत. एक दिवसाचं कीर्तन करतो बरं, 7 दिवस कीर्तन कोण करतं? आणि ते सर्व स्तरातील जनता जनार्दनाला एकत्र करून सर्व वारकरी संप्रदायामध्ये कोणकोणत्या संप्रदायाचं आहे कोणकोणत्या संप्रदायाचं आहे हा विचार न पाहता सर्व संप्रदायाला एकत्र करून हा जो उपक्रम राबवला आहे तो खऱ्या अर्थानं हा याला किती धन्यवाद द्यावेत किंवा याची किती स्तुती करावी हा स्तुत्य उपक्रम आहे. आणि या उपक्रमाला साथ करण्यासाठी तुम्ही सर्व गंधर्व आहात नाही की नाही. ही सर्व गंधर्व मंडळी आहेत आणि तुमचं काय वर्णन करावं. तुम्ही तर सोन्याहून पिवळे आहात. म्हणजे बाबांचा शब्द आहे. सोन्याहून पिवळे म्हणजे सोन्याला सोन्याचा पिवळेपणा कळत नाही तर तुम्हाला कळतो. सोन्याला सोन्याचा भाव कळत नाही तर तुम्हाला कळतो. म्हणून सोन्यापेक्षा पिवळे तुम्ही आहात. आणि या ठिकाणी आज साथ करण्यासाठी मृदुंगवाण्यांचं काय नाव आहे? वैष्णव कळंबे. वैष्णव महाराज हरिभक्तीपरायण कळंबे. वैष्णव महाराज. आणि आमच्या ताईंचं काय नाव आहे? डांगले ताई. उषाताई डांगे. उषाताई डांगे. दांबले. डांगरे. डांगले डांगले. हरिभक्तीपरायण उषाताई या ठिकाणी आज हार्मोनियमची साथ करायला आली आहेत. ताई, गुणीजन खूप आहेत पण साथ करणारी मंडळी कमी आहेत. गुणीजन खूप आहेत या जगतामध्ये. गुणीजनांना ऊत आलाय पण साथ करण्याचा अंतकणापासून साथ करण्याची मनाची मानसिकता जी आहे ना ती समाजामध्ये कमी आढळते. तुम्ही दोघांनी आणि या गंधर्वांनी जी साथ केली ही सेवा तुमच्या सर्व गंधर्वांच्या चरणी ब्रह्मवृंदांच्या चरणी माझ्या हृदय सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून या कार्याची उत्तर अशीच प्रगती होऊन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कार्य असं अविरत चालू राहावं आणि ज्याचा लाभ आम्हाला सर्व साधक वृंदांना तळागाळातील त्यांच्या निमित्तानं हा जो आनंद आपल्याला प्राप्त होतोय तो आनंद अवर्णनीय आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली